मध्ये आपण आहोत. लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने आपण आढावा सुद्धा घेतो आहोत. इथलंच काँग्रेसमधलं एक ज्येष्ठ नाव, महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाकडनं वेगवेगळी पदं भूषवलेलं एक महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे, ते म्हणजे माणिकराव ठाकरे. राज्याचे गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत, राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ते काँग्रेसचे गोवा आणि दीव दमण इथले प्रभारी सुद्धा आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करत असतानाच एक महत्त्वाचं त्यांचं पद सांगितलं पाहिजे, ते म्हणजे ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. कारण आता या पदाची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणावर होते आहे. काँग्रेस पक्षांतर्गत गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण माणिकरावजींकडनं जाणून घेणार आहोत. निवडणूक असेल, पक्ष असेल, पक्षातल्या नेत्यांची नाराजी असेल आणि इतरही अनेक मुद्दे आहेत, ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे सर तुमचं मुंबई तकमध्ये. खरं तर पहिला प्रश्न निवडणुकांच्या अनुषंगानेच आपण घ्यायला हवा, तो म्हणजे लोकसभा निवडणूक आहे. माणिकराव ठाकरे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत अशी चर्चा आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्येही तशी चर्चा आहे. तर खूप दिवसांपासून तुम्ही शांत होतात, तुम्ही फारसे कुठे दिसत नव्हतात, अगदी पक्षातही ऍक्टिव्ह नव्हतात असं म्हटलं जात होतं. आता प्रचारात मात्र तुम्ही हिरिरीने उतरलेला आहात. त्याचं कारण काय? म्हणजे प्रत्येक नेता कुठली गोष्ट करत असतो तर त्याच्या मागे काहीतरी उद्दिष्ट असतं असं म्हटलं जात आहे. आत्ता अचानक ऍक्टिव्ह होण्याचं कारण काय माणिकराव ठाकरेंना? कदाचित हा पहिलाच प्रश्न असा असेल की थोडासा कडवट वाटत असेल किंवा टोचणारा वाटत असेल माणिकरावजींना, पण तरी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटलं. यामध्ये एक आपण जे सुरुवातीलाच म्हटलं की मी इनॅक्टिव्ह होतो. इनॅक्टिव्ह कधीच नव्हतो मी. ज्यावेळेला उपसभापती पद माझ्याकडे होतं शेवटी अंतिम याच्यामध्ये, नंतर मी उपसभापतीपद MLC मला न मिळाल्यामुळं उपसभापतीपद आपल्याकडे काँग्रेस पक्षाकडे राहू शकलं नव्हतं. त्यानंतर मी सतत ॲक्टिव्हली रोल केलात. पंजाबमध्ये सुद्धा संघटनात्मक निवडणुका त्या ठिकाणी घेतल्यात आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्षापासनं तेलंगणाला मी प्रभारी म्हणून त्या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खारगे साहेबांनी, राहुल गांधीजींनी मला त्या ठिकाणी पाठवलं आणि सतत मी 11 महिन्यामधले 10 महिने म्हणजे दिवाळी दसरासुद्धा तिथला केलात. म्हणजे मनापासून सगळ्या ठिकाणी काम करायची माझी सुरुवातीपासूनची वृत्ती आहे. युथ काँग्रेसचा अध्यक्ष 7 वर्ष होतो, 7 वर्षच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होतो. संघटनात्मक बऱ्याच सांभाळलं. बाहेरच्या राज्यामध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्य, गुजरात असेल, या सगळ्या राज्यामध्ये संघटनात्मक कामं केली. परंतु या ठिकाणी मी इनॅक्टिव्ह मला वाटत नाही. कुठला एक दिवससुद्धा मी संघटनात्मक इनॅक्टिव्ह राहिलो. सातत्यानं आम्ही काम करत राहिलो आणि त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला तेलंगणामध्ये रिझल्ट आपण पाहतोय की जिथे 5 जागा होत्या तिथे आम्ही 65 जागा आणल्या आणि BRSच्या 104 जागा होत्या ते 40च्या आतमध्ये आले. हे सगळ्यांचा प्रयत्न होता शेवटी. परंतु मी प्रभारी असल्यामुळं संपूर्ण पहिल्या दिवसापासून तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून चांगल्या पद्धतीने निवडणूक आम्ही लढलो. त्या ठिकाणचे CM रेवंत रेड्डी यांचं फार एक नेतृत्व चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालं आणि सगळ्यामध्ये समन्वय मी सातत्यानं घेऊन आणला. त्यामुळे ते यश आम्हाला मिळू शकलं तसं मला वाटतं. परंतु आज माझ्याकडे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची निवड झाली. मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ मी त्यावेळेला मुख्यमंत्री कोण असणार ह्याच्यासाठीचा अहवाल सुद्धा तुम्ही दिलेला आहे तुमच्याकडनं. अहवाल मुख्यमंत्री काय असते पद्धत आहे काँग्रेस पक्षामध्ये, तिथं जे प्रभारी असतात त्यांच्या म्हणण्याला थोडं अधिक महत्त्व असतं. कारण अनेक दिवसापासून सगळ्यांची मानसिकता काय आहेत, त्याचे काय परिणाम चांगले वाईट होणार, इतरांना काय रिॲक्ट होणार ते कोणाचं नाव पुढे आल्यानंतर. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला थोडं वाटत होतं की अशा प्रकारचे, कारण एक दुसऱ्याबद्दलचे थोडे नाराजी किंवा पॉलिटिक्स असायचं तर सगळ्याच राज्यामध्ये ते थोडं अधिक होतं. परंतु आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. मुख्यमंत्री केलेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळसुद्धा मीच त्याच्यामध्ये कोणाला घेतलं पाहिजे काय दिल्ली पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली. त्यांनी अंतिम त्याला मान्यता दिली. त्यानंतर डिपार्टमेंटसुद्धा कोणते असले पाहिजे ते सुद्धा मी त्या ठिकाणी
होता पंजाबच्या कल्याण, जे आम्ही 5 गॅरंट्या दिल्या होत्या लोकांना. आम्ही 100 दिवसाच्या आतमध्ये ह्या सगळ्या गॅरंटी आम्ही पूर्ण करत म्हणून. आणि मला त्याचा आनंद आहे की पहिली गॅरंटी जी बस सेवेची होती, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी फ्री राज्यामध्ये बस सेवा, अशा प्रकारची पहिली गॅरंटी जी होती, तर मुख्यमंत्र्यांनी माझ्या हस्तेच ते हिरवी झेंडी जाऊन पहिले स्टार्टिंग केली, पहिली गॅरंटी केली. नंतर 4ही गॅरंटी त्यांनी हळूहळू 2 आणखी पूर्ण झाल्या. एक गॅरंटी आणखी काही दिवसामध्ये 100 दिवस झाले आता, पण पूर्ण करतील अशी मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारे राज्य आमच्या हातामध्ये आलेलं आहे तेलंगणा. आता माझ्याकडे जबाबदारी 2-2.5 महिन्यापासून गोव्याला दिली, दादरा नगर हवेली ती एक जबाबदारी आहे, दीव दमण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि विशेष CWCचा मेंबर्स मी आहे. नॅशनल लेवलला जी सगळ्यात महत्त्वाची कमिटी असते, वर्किंग कमिटी असते, त्याचा सदस्य म्हणून आहेत. फार एक सन्मानाचं ते मला सर्वपक्षाने सन्मान दिला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा धोरणात्मक सगळे निर्णय होतात, प्रत्येक वेळेला मिटिंग सातत्यानं होतं. आणि त्या भूमिकेमध्ये मी सतत काम करतो आहे. गोव्याला सुद्धा जवळजवळ 5 वेळा 6 वेळा मी जाऊन आलो. तिथले उमेदवार फायनल करणं, दादरा नगर हवेली, दीव दमण, तिथल्या कारण फार दिवस मला झालेले नव्हते, त्याच्यामुळे तिथल्या लोकांशीच संगणमय हे करून चर्चा करून ते अंतिम आम्ही केलेत. आणि अध्यक्षांनी आमचे खारगे साहेबांनी त्याला त्या कमिटीमध्ये CCच्या कमिटीमध्ये मान्यता दिली. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत व्यवस्थितपणे करू शकलो. त्याचा माणिकरावजी, जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या गोष्टींच्या बद्दल फारसं बोललात. महाराष्ट्रामध्ये माणिकरावजी कुठे होते किंवा फारसे दिसले नाहीत याच्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात येतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या. तर या काळात माणिकरावजी निश्चितच तेलंगणाच्या निवडणुकीसाठी होते किंवा मग इतर जी त्यांची जबाबदारी होती, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची पक्षांना दिलेली, तिथं ते कार्यरत होते. महाराष्ट्रामध्ये प्रॉमिनंट रोलमध्ये माणिकरावजी दिसत नाही आहेत सध्या, किंवा ते नाही आहेत मागच्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, वर्षांपासून असं आपण म्हणू शकतो. तर त्याचं काय कारण आहे? एक गोष्ट स्पष्ट आहे की पक्ष नेतृत्व, पक्षांचे अध्यक्ष जी जबाबदारी तुमच्यावर देते ते तुम्ही नीटपणे केली पाहिजे. कुठे तुम्ही आहात, कुठे नाही आहेत याला महत्त्व नाही आहे. इथं तर ज्या वेळेला मी अध्यक्ष म्हणून होतो, तर 2009ची निवडणूक असेल, दोन्ही लोकसभेची विधानसभेची, त्याच्यानंतर 2014ची लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, किंवा 2019मध्ये सुद्धा मी ज्या वेळेला पार्लमेंटच्या निवडणुकीच्या वेळेला अशोकराव अध्यक्ष होते, पण त्यांना कालावधी फार कमी झाला होता. त्यामुळे राज्य म्हणून जी माहिती मला त्या संदर्भात होती. त्यानंतर बाळासाहेब अध्यक्ष झाले, ते सुद्धा तात्काळ झाले आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. म्हणून 2009 पासून 2019पर्यंत मी संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो. सगळे जे अलायन्स पार्टी होते, मग ते राष्ट्रवादीसोबत सुद्धा मी चर्चा त्या ठिकाणी करायचं. आमची एक कमिटी होती, पण मुख्य भूमिका मला त्या ठिकाणी पार पाडण्याकरता हे सगळे सांगायचे की तुम्हाला माहिती आहे तुम्ही ती भूमिका पार पाडली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांसोबत असेल किंवा 10 पार्टीज अशा होत्या की आमच्या एक विचाराच्या होत्या काँग्रेस पक्षाच्या. दिल्ली नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही या 10ही पार्ट्यांशी कॉर्डिनेशन किंवा तशा प्रकारे अलायन्स करण्यासंदर्भात चर्चा करा. मी एकट्यानेच चर्चा केली. मला ज्यांची गरज वाटली त्या वेळेला मी घेऊन गेलो आणि पण चर्चा एकट्याने केली. त्यावेळेस माझं एकदम सक्रिय म्हणून मी काम करत होतो पूर्णपणे. नंतर अध्यक्ष म्हणून नानाभाऊंना त्या ठिकाणी अध्यक्ष दिलं. ते हे होते, स्पीकर होते, रिझाईन केलं. नंतर त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना अध्यक्ष करण्यात आलं तो काँग्रेस कमिटीचं. परंतु जो अध्यक्ष असतो, जसं मी अध्यक्ष होतो, तर सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर होती. मी त्या ठिकाणी अलायन्स करण्यासंदर्भात मध्ये माझ्याकडे जबाबदारी असायची. रात्रंदिवस त्या संदर्भामध्ये आपण वर्क करायचं संघटनात्मक. परंतु ज्यावेळेला अध्यक्ष असतो, नवीन अध्यक्ष आला आणि त्यांना मोकळी दिली पाहिजे. ते काय करण्याचं आपलं कुठे मधामध्ये हे करण्याची गरज नाही. जे काही मेन कमिटी राहतं, जे काही त्यामध्ये प्रभारी रमेश चिन्नीथला जी नवीन आले त्यांच्या याच्याखाली त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मला सांगितलं, SK पाटील साहेब होते, त्यांनी मला त्या ठिकाणी कमिटी दिली होती, ट्रेनिंग करण्याकरताची कमिटी दिली होती. कुठल्याही राज्यामध्ये ट्रेनिंगचे वरून डायरेक्शन असताना नाही, ट्रेनिंग क्लास झाले होते. पण मी जवळ 32 ट्रेनिंग क्लास जिल्ह्यामध्ये घेतलेत. म्हणजे जी जबाबदारी दिली
ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडली. म्हणजे कुठेही त्यामध्ये मला हलकी जबाबदारी आहे किंवा संघटनात्मक मला काही सांगितलं जात नाही. शेवटी मला कुठलं काम द्यायचं, कुठली जबाबदारी द्यायची ते प्रदेशच्या अध्यक्षाचं काम असतं. त्यांनी जर सांगितलं तुम्हाला हे करायचं तर जरूर करेल. त्यांनी जर सांगितलं की नाही तर ही गोष्ट तुम्ही केली पाहिजे तर आनंदाने ती गोष्ट केली पाहिजे. संघटनात्मक तशी भूमिका मी नेहमी वठवलेली आहे. कधी इंटरफेरन्स की पक्षाचं नुकसान होईल असं माझ्याकडनं कधी झालं नाही. आणि म्हणून कदाचित मला त्या ठिकाणी जास्त स्टेटमेंट वगैरे करणं योग्य वाटले नसेल किंवा प्रेस कॉन्फरन्स घेणं, स्टेटमेंट करणं, काहीतरी अध्यक्षांच्या विरोधात किंवा पक्षाचं नुकसान होईल अशा प्रकारचं काही आपल्या तोंडून निघणं, त्यापेक्षा जे नेतृत्व आहे त्यांना ज्या ज्या ठिकाणी सहकार्य ते सहकार्य करणं, त्यांच्यामध्ये इंटरफेरन्स नाही करणं. आणि त्यांना ज्या ज्या वेळेला त्यांनी बोलावलं मिटिंगला, असं कुठलंच नाही की त्यांनी बोलावलं मी गेलो नाही किंवा जबाबदारी दिली तर मी ते केली नाही. मी निष्ठेने प्रामाणिकपणे संघटनात्मक जबाबदारी पार पाडली. त्याच्यामुळं मी सतत ॲक्टिव्ह राहिलो. माझ्या जीवनामध्ये संघटनात्मकही राहिलो आणि प्रशासकीय स्तरावर राहिलो. 32 वर्ष मी आमदार म्हणून राहिलो. प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठली जबाबदारी दिली नाही, पण तुम्ही आत्ता एक प्रकाश आंबेडकर म्हणून उल्लेख केला होता. म्हणजे ज्या 2019 मध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेण्याची किंवा तुम्ही जसं म्हटलात तसं काँग्रेसच्या समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठीची जबाबदारी जी होती ती तुम्ही पार पाडत होतात किंवा त्याच्यासाठीच्या चर्चा तुम्ही करत होत्या. आत्ता जेव्हा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्र येऊ शकते किंवा येण्यासाठीची जी चर्चा होती त्या चर्चेसाठी तुमच्याशी कुठलाही संपर्क किंवा संवाद, पूर्वानुभव शेअर करण्यासाठीचे प्रयत्न झाले नाहीत का प्रदेशाध्यक्षांकडनं किंवा मग जे वरिष्ठ या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करत होते त्यांच्याकडनं? असं काही झालं नाही का? नाही, प्रदेशाध्यक्षांनी कधी त्या संदर्भात मला जबाबदारी सोपवली नाही की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा किंवा आपण तुमचा सल्ला पण नाही घेतला? नाही, त्यांना गरज वाटली नसेल कदाचित. त्यामुळे सल्ला किंवा मीटिंगला मी काही नव्हतो. कारण ते जबाबदारी जोपर्यंत प्रभारी असेल, अध्यक्ष असेल हे सांगत नाही तुम्हाला ही जबाबदारी तुमच्याकडे आहे, तोपर्यंत आपण नुसत्याच त्याच्यामध्ये हे करण्याचं कारण नाही ना. एक थेटच प्रश्न विचारते, म्हणजे साईडलाईन केलं जात आहे का जुने जे काही नेते आहेत त्यांना, जे अनुभवी आहेत, ज्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो? विशेषत्वानं अशोक चव्हाणांच्या बद्दल बोललं तर त्यांचीही नाराजी, आपण येऊयात त्या मुद्द्याकडे. पण असे जुने जाणते जे नेतृत्व आहे त्या भागातलं म्हणा किंवा मग ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो पक्षाला, हे दुर्लक्षित ठेवलं जात आहे, टाळलं जात आहे की काही लोकांनाच अशा पद्धतीनं वगळलं जात आहे पक्ष? थेटच प्रश्न. शेवटी प्रांताध्यक्षांनी ह्या संदर्भामध्ये जबाबदारी सोपवायची असतात. कोणाकडे कोणती सोपवली, कोणाकडे सोपवली. कदाचित त्यांना हे वाटली नसेल गरज किंवा इतरांकडनं चांगलं काम होऊ शकत असेल, त्यांना कमी लावलं असेल त्यांनी. परंतु प्रेसिडेंटने सांगितल्यानंतरच इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे असं मताचं मी आहे. कारण त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो कोणाला कोणत्या जबाबदाऱ्या सोपायच्या. आणि कार्यकर्ता म्हणून, निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपण ते काम करायचे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी दिली नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही फारसे काही कुठे ऍक्टिव्ह नाही किंवा चर्चांमध्ये, वाटाघाटींमध्ये सहभागी नाही, असं म्हणायचं आहे का? प्रत्येकांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे. नानाभाऊंची वेगळी पद्धत असावी, आमची वेगळी पद्धत असेल. प्रत्येक अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पूर्ण कशा पद्धतीनं कामकाज करायचं, कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं हे शेवटी प्रांताध्यक्षावर अवलंबून असतं. मी ज्यावेळेला 7 वर्षपर्यंत प्रांताध्यक्ष काँग्रेसचा होतो आणि त्याच्यापूर्वी युथ काँग्रेसचे 7 वर्ष होतो. संघटनात्मक एक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून काम करत राहायचं. मला त्यांना गरज वाटली नसेल किंवा त्यांनी अशा प्रकारे मला काही जबाबदारी दिल्यावर मी पार पाडू शकत नाही असं कदाचित वाटलं असेल. आता थोडंसं आपण म्हणजे खरं तर आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत, एका टप्प्याचं निवडणूक सुद्धा पार पडलेली आहे, पण पुढे मागे म्हणजे जावं की नाही जावं हा काही मुद्दाच नाहीये, पण चर्चा तर व्हायला हवी. कारण पक्ष आहे, पक्षाच्या दृष्टीनं पक्षाचं संघटन आहे आणि पुढे पक्षाच्या दृष्टीनं याच्या म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं सुद्धा विचार केला जातो असतो. तर त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर काही जागांच्या बद्दल वाटाघाटी करत असतानाच काही कुरबुरी झालेल्या आहेत आणि काही जागांवरनं खूपच ताणलं गेलेलं आहे. म्हणजे केंद्राला हस्तक्षेप करावा लागला होता. ज्या काही बातम्या होत्या, जी काही माहिती होती त्याच्यानुसार केंद्रानं सर्व जबाबदारी ही राज्यातल्या नेतृत्वावर सोपवली होती.
पण एका जागेवरनं, विशेषतः मी थेटच उल्लेख करते सांगलीच्या जागेवरनं, इतकं ताणलं गेलं की केंद्राला स्वतः राहुल गांधींना हस्तक्षेप करावा लागला. या गोष्टी वाटाघाटीमध्येच कुठेतरी थांबवता आल्या असत्या का? कोण म्हणजे कोणाला याच्या संदर्भामध्ये आपण जर विचार करायला गेलं की कुठे गोष्ट चुकली, तर कुठे गोष्ट चुकली असं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही याच्या संदर्भामधली माहिती घेण्याचा प्रयत्न केलात का? कारण पक्ष संघटन म्हणून ज्याबद्दल आपण विचार करतो, कार्यकर्ता म्हणून विचार करतो, आपण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा बद्दल चर्चा करत असतो. आणि तुमच्या म्हणजे मित्राकडे येणारच आहे, अशोक चव्हाणांकडे मुद्दामून मी हिंट करते आहे. पण एकंदरीतच या जागा वाटपाच्या एका जागा किंवा अशा म्हणजे नाराज झाले, नेते नाराज झाले पक्षातले, म्हणून जे तुमच्याबरोबर काम केलेले नेते आहेत ते सुद्धा नाराज झाले, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी. नाही, पण जबाबदारी सोपवल्यानंतरच कोणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा असं माझं मत आहे. पण माणिकरावजी, तुम्ही कार्यकर्ता म्हणून माहिती सुद्धा घेतली नाही की नेमकं काय घडतंय? पक्षातल्या इतर नेत्यांनी म्हणजे देशमुख असतील, तिथनं ते सोडून गेले, दुसऱ्या पक्षात गेले, पण त्यांनी नाराजी व्यक्त केली, केंद्रापर्यंत पोहोचले. अर्थात ते राहतील न राहतील अशी चर्चा होती. इतरही अनेक नेते आहेत, म्हणजे मिलिंद देवरा, त्यांची पण घुसमट होती, त्यांची काही वेगळी कारणं असतील, पण त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे माहिती घेऊन या लोकांनी पावलं उचललीत. मी असं नाही म्हणते की तुम्ही पाऊल उचलणार आहात का, मी हा प्रश्न विचारते की तुम्ही माहिती घेतली होतीत का, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला होतात का? माझं असं स्पष्ट मत आहे की शेवटी जे कमिटी म्हणून नियुक्त केलं जातं, प्रभारी किंवा ऑल इंडियाच्या नेतृत्व, ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवतात, 3 लोकांकडे जबाबदारी सोपवली होती. नानाभाऊ अध्यक्षच आहे आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात आहे, CLP लीडर्स आहे, आणि मागून अशोकराव निघून गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनाही जबाबदारी सोपवली. एकदा त्यांना जबाबदारी सोपवल्यानंतर कशा प्रकारे चर्चा करायची, कुठल्या आधारावर चर्चा करायची म्हणजे आपल्या फायदेशीर राहील, हे त्यांनी निर्णय त्या वेळेला घ्यायचे असतात. ज्यावेळेला आम्ही होतो, आम्ही आमच्या स्तरावर निर्णय घ्यायचे, आणि अशा प्रकारचं होऊ नये असं मला वाटतं की तिथे नंतरचा काही गोष्टी झाला, एकदा शिस्त म्हणून सगळ्यांनी जो निर्णय झाला असेल कमिटीचा, तो सर्वांनी मान्य करायला पाहिजे. आता आम्ही सुद्धा म्हणू शकतो की मागच्या वेळेला आम्ही कमी मताने पडलो फार, म्हणजे माझी मित्र आलीत आणि यावेळेला मला जागा मिळाली नाही, शिवसेनेने त्या ठिकाणी लढवायचं ठरवलं. परंतु ते एकदा निर्णय वरच्या पातळीवर झाला की तो मान्य करून पुढे जायचं असतं, आणि त्या विचाराचा मी आहे. कुठे काही तिथं आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली तर कुठे नाराजी दाखवणं किंवा पक्षाचं नुकसान होईल असं करणं, मला तर वाटतं की हे अभिप्रेत नाही आहे आणि करू नये कोणी. वाटाघाटीच्या संदर्भातल्याच म्हणजे चर्चा झालेल्या आहेत. तर खरं तर अशोक चव्हाणांचं सुद्धा असं म्हणणं आहे ते म्हणजे की पक्षामध्ये आता तशी गोष्ट राहिलेली नाहीये. वाटाघाटीमध्ये सुद्धा आपल्या वाटेला ज्या पद्धतीच्या जागा आलेल्या आहेत, म्हणजे इतक्या कमी जागा आलेल्या आहेत, तर योग्य पद्धतीने गोष्टी घडल्या नाहीत असे तुमचे मित्र जे काँग्रेस सोडून गेलेले आहेत अशोक चव्हाण, आणि त्यांनी पक्षाच्या पक्ष नेतृत्वावरच टीका केलेली आहे की कशा पद्धतीने आता काँग्रेसमध्ये कोणी उरलंच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचे मित्र राहिलेले आहेत ते, तुम्ही एकत्र काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा पक्षाबरोबर म्हणजे काम करत होतात तुम्ही दोघं जण मिळून. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अशोक चव्हाण बोलतात, माणिकराव ठाकरेंना काय वाटतं, आणि खरोखर अशा पद्धतीच्या गोष्टी पक्षात घडतायत का? जे अशोक चव्हाण म्हणतायत ते बरोबर आहे का? शेवटी अशोकराव चव्हाण काँग्रेसमधून जाणं खरं आमच्यासारख्यांना एक दुःख घटना आहे. कारण युथ काँग्रेसमध्ये मी अध्यक्ष असताना महाराष्ट्राचा ते माझे उपाध्यक्ष होते. त्यावेळेसपासून आम्ही सोबत काम केलं. त्यांचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री राहिले. संघटनात्मक त्यांनासुद्धा एक काँग्रेसचं विचारधारेच्या आधारावर त्यांनी राजकारण केले. आणि अशोकरावांना हे कुठले कारण मला तरी वाटते की हे आज त्यांनी त्या विषयावर बोलणं संयुक्तिक नाही आहे. जाण्याची कारणं त्यांची जी आहेत ते उघड आहेत, सर्वांना माहिती आहेत, आणि बऱ्याच दिवसापासून त्यांची जाण्याची तयारी होती असं नंतर गेल्यानंतर आम्हाला वाटत होतं. पहिले त्यांचे प्रयत्न असेल किंवा BJPचे प्रयत्न असेल की ते आले पाहिजेत, नाही तर त्यांच्यावर ज्या काही इन्क्वायरी असेल काही असेल ते लागू शकते. ते ठळक कारण असावं असं सर्वांना असं वाटतं. कारण अशोकरावसुद्धा काँग्रेसच्या याच्यामधूनच वाढलेलं एक नेतृत्व होतं, आणि वडील वगैरे मुख्यमंत्री असल्यावर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदावर 2 वेळा बसवल्यानंतर अशा प्रकारचं कोणी काही मी एक नाराज होतो म्हणून निघून गेलो, तशा प्रकारची मला वाटते भूमिका न पटण्यासारखी आहे. त्यामध्ये अशोकरावनी आता काही ना काहीतरी बोलावं लागतं, आणि तसं BJPचं वगैरे प्रेशरही असतं त्यांच्या पक्षात गेल्यावर. जसं आज अजित पवार ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या
विरोधामध्येच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली त्यांनी. जसं शिंदे असतील तर आता त्यांच्या बोलण्यामध्ये इतकं खालच्या याच्यावर घसरून राहिले ते की उद्धव ठाकरेंवर, बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यामधून वाढलेली किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केली अशी ते सुद्धा आता अशी बोलायला लागलीत. मग कुठे ना कुठेतरी त्यांना इन्सिस्ट केलं जातं की तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य केलं पाहिजे जर BJPमध्ये राहायचं असेल तर. ही शेवटी ही त्यांची अवस्था झालेली आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे, बोलावं लागतं. कारण ज्यांना पूर्ण बॅकग्राऊंड माहीत आहे की कोण कशामुळे गेले, काय झालं. आता मी तर जवळ 50 वर्षापासून 45 वर्षापासून राजकारण पाहतोय. 32 वर्ष आमदार होतो, 2-3 वेळा मंत्री, राज्यमंत्री राहिलो. आणि संपूर्ण युथ काँग्रेस या सगळ्या गोष्टी असल्यामुळे प्रत्येकाची भूमिका मला माहीत आहे, प्रत्येकाचा स्वभाव मला माहीत आहे. आणि त्याच्यामुळं मला फार आश्चर्य वाटत नाही हे जे बोलतात त्याच्यावर. तुम्ही बोलण्यावरनं म्हटलेला आहात आणि तुम्ही 50 वर्षाचा राजकीय कारकीर्द तुम्ही पाहिलेली आहेत, म्हणजे तो सगळा राजकारणाचा काळ पाहिलेला आहे. खरं तर हा प्रश्न सुद्धा उद्भवतो. आता तुम्ही काही जणांचा उल्लेख केला, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा मग अशोक चव्हाणांचा सुद्धा बोलता बोलता तुम्ही काही उल्लेख केलेले आहेत. या नेत्यांना परतीचे मार्ग आहेत असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्यांनी परत फिरावं असं तुम्हाला वाटतं का? आणि काय वाटतं, तुम्ही आतापर्यंतचं राजकारण पाहिलंय, पूर्वी असं नव्हतं. पक्ष बदलल्यानंतर पुन्हा पक्षात येण्यासाठी तितकी मनामध्ये कडवटपणा नव्हता, लोक परत येऊ शकत होती. पण आता यांच्या दृष्टीनं, या राजकारणाच्या दृष्टीनं बघताना तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळातच हे BJPनेच प्री प्लॅन करून यांना आपल्यामध्ये घेतलेलं आहे आणि तशा प्रकारची ताठर भूमिका घेण्याकरता त्यांच्याकडनं त्यांना सूचित केलं जातं किंवा तशा प्रकारचं आग्रह केला जात असेल. म्हणून अशा प्रकारची ताठर भूमिका ते घेत आहेत. परंतु घ्यायचं का त्यांना पक्षामध्ये, ते येण्यास तयार असेल तर काय करायचं, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. किंवा जर शिवसेना असेल तर शिवसेनेचं उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे की काय करायचं यांचं, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इव्हन पवारसाहेबांना ठरवायचं की काय करायचं. यांनी जर म्हटलं आम्ही पक्षामध्ये परत येतो तर ती भूमिका त्या पक्षाने घ्यायची आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाने घ्यायची आहेत. पण काँग्रेस पक्षाने जाहीर केलं की आम्ही अशा कोणत्याही लोकांना जे बाहेर गेले आहेत त्यांना परत आम्ही घेणार नाही. नाना पटोलेजी यांनाही केलेलं आहे. दिल्लीवरून सुद्धा त्या संदर्भामध्ये ताठर भूमिका घेतल्या गेली आहे. परंतु भविष्यामध्ये काय दडलेलं आहे हे कोणाला माहीत आहे. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप जे आहेत, विशेषत्वानं पवार कुटुंबियांमधले, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की ज्या पद्धतीनं पवार वर्सेस पवार बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं झालेली एक गोष्ट म्हणून न पाहता ती संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये पाहिली जाते आणि त्याच्यातनं कौटुंबिक आरोप सुद्धा होऊ लागलेले आहेत. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? एक राजकीय म्हणजे एक अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप फार पूर्वी कधी झाले नव्हते राजकारणामध्ये. कारण ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, आता ते राजकारण 360 डिग्री बदलल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. म्हणून तुम्हाला विचारतो. नाही, म्हणजे एक तर स्पष्ट आहे की पवार साहेब अनेक वर्षापासून राजकारण राज्यामध्ये करत असताना त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलेले आहेत. पक्षामधल्या, पक्षाच्या बाहेरच्या लोकांना एक राजकारण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण न करता विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे कामं केली आहेत. आणि त्या याच्यामध्ये वाढलेले यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेब त्यानंतर वाढलेले का विचारसरणीतून ते पुढे आलेले आहेत. मग नेहमी त्यांचा उल्लेख शाहू फुले आंबेडकर किंवा त्या विचारावर आधारित आपण राजकारण पुढे नेलं पाहिजे. यशवंतराव चव्हाणजीचा वारसा जो आहे तो पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये सगळेच उल्लेख करत होते आणि त्यांनी तसं तर तो पाळले. कुठे वेगळ्या पक्षामध्ये विलीन न होता एक काँग्रेस पक्षाचं कल्चर जे आहे, विचार जे आहेत तेच त्यांनी जोपासण्याचं आयुष्यभर त्यांनी काम केलं. अशा याला अजित पवार सारखं, म्हणजे अजित पवार हे त्यांनी घडवलं. अजित पवारांना किती अजित पवार म्हणत असेल तर मी फार श्रेष्ठ आहे, मी कामं करतो आहे, मी पैसा देतो आहे, परंतु मूळ जे आहे ते खोलवर रुतवण्याचं काम जे कोणी केलं असेल ते पवारसाहेबांनी केलं. आणि त्याच्यामुळं फार लोकांना धक्का बसला आहे त्या विषयाचा. जसं उद्धव ठाकरेजींच्या विरोधामध्ये भूमिका शिंदेने घेतली तर आम्हाला माहीत आहे त्यावेळेला. कारण मी ज्यावेळेला तिन्ही पक्ष एकत्रपणे कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किंवा तिन्ही पक्ष एकत्रपणे चर्चा करायचं असेल, आम्ही आघाडी तयार करत असताना त्यावेळेला मी असायचं त्यामध्ये 2-3 लोकांमध्ये काँग्रेसकडून. त्यावेळेला मी पाहिलं की उद्धव ठाकरेंनी कधी म्हटलं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आता तुम्ही मला मुख्यमंत्री करा. उलट त्या ठिकाणी त्यांचा फोकस जो होता तो
एकनाथ शिंदेंवर होता. एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं पाहिजे. परंतु एका मीटिंगमध्ये पवार साहेबांचं असं म्हणणं होतं की चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर लॉंग टर्म थोडा मुख्यमंत्री केल्यावर सत्ता चालली पाहिजे असं वाटत असेल, सगळ्यांना एक घेऊन चालण्याचं हे असेल, तर ते उद्धवजीशिवाय होणार नाहीत. म्हणून आमच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारचा संदेश अजित पवार घेऊन आले होते. आणि अजित पवार आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीकडून आलेले होते आणि त्यांनी निरोप दिला. आम्ही बसून असताना 6-7 लोक उभे राहायला मीटिंग जी झाली त्या मीटिंगमध्ये की पवार साहेबांचा निरोप आहे की तिथे उद्धव ठाकरेजीच म्हणजे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, हे त्या ठिकाणी पण यांचं शिवसेनेचे म्हणणं होतं, म्हणजे जसं उद्धवजींचं म्हणणं होतं की त्यांना व्हायचं नाही. तर अशा प्रकारचे असल्यामुळं नंतर मग मीटिंग झाल्यात, उद्धवजींनी स्वीकारलं पाहिजे अशा प्रकारचं सर्वांचंच मत पडलं. म्हणून उद्धवजी त्यावेळेला अचानक ॲक्शनली मुख्यमंत्री झाले. आणि नंतर जे काही घडलं ते एकनाथ शिंदे त्यांच्या नजरेसमोर तर एकनाथ शिंदेच होतं की सगळे आमदारांना घेऊन चालण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंवर. ते जे निर्णय घेतील पक्षांतर्गत ते एकनाथ शिंदेच्या म्हणणे नाही का, त्यांच्याकडेच कोणालाही आमदारांना पाठवलं जात होतं. म्हणजे एक विश्वास ठेवून काम चालू होतं असं आम्हा पाहणाऱ्यांना तरी वाटत होतं. अंतर्गत काय त्यांचे वाद होते आम्हाला कळणार नाही किंवा ते बाहेर आलेही नाहीत. परंतु उद्धव ठाकरेजी स्वतःला मुख्यमंत्री करायचे याच्यामध्ये त्यावेळेला बिलकुल नव्हते. सर्वांच्या आग्रहानं, पवारसाहेबांच्या सगळ्यांच्या आग्रहानं ते मुख्यमंत्री झाले. तुम्ही जी स्टोरी सांगितली ती स्टोरी अनेकदा उद्धव ठाकरेंनी सांगितली, ती स्टोरी आदित्य ठाकरे सांगतात, ती स्टोरी शरद पवारही सांगतात. पण पलीकडे मत वेगळं असतं की अशा पद्धतीच्या गोष्टी नव्हत्या. आणि आमदारांचं जे एकनाथ शिंदेबरोबर आहे त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की उद्धव ठाकरे भेटत नव्हते, पण एकनाथ शिंदे आम्हाला भेटत होते किंवा ते आमच्या बरोबर होते, आमचं म्हणणं ऐकत होते, अशी स्टोरी सांगतात. अर्थात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक पक्ष म्हणजे मित्र पक्षातला नेता म्हणून तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या त्या तुम्ही शेअर केलेल्या आहेत. पण पुन्हा हा मुद्दा येतो ते म्हणजे की आत्ता म्हणजे तेव्हा 2019 मध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं त्याच्यानंतरची तुमची एक प्रतिक्रिया मला आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहायला मिळाली, ते म्हणजे की काँग्रेसचा उपमुख्यमंत्री व्हायला हवा होता. तर तो काँग्रेसचा उपमुख्यमंत्री न होण्याने सुद्धा काँग्रेसमध्ये अस्वस्थता, अशांतता, नाराजी असं सगळं वाढीला लागलं का नंतरच्या काळामध्ये? आणि कोण उपमुख्यमंत्री पदासाठीचं कोण चर्चा होती किंवा कोणाला व्हायचं होतं, अशी काही नेत्यांची नावं होती का त्यावेळेस? त्यावेळेला ज्यावेळेला चर्चा झाली स्टेट लेवलला, दिल्लीला चर्चा झाली ती वेगळी झाली. असं त्यावेळेला मी नव्हतो एका मिटिंगला, पण मुंबईला जी चर्चा झाली त्या मिटिंगमध्ये मी जे प्रस्ताव ठेवला होता अजित पवार आणि जयंत पाटलांसमोर आणि यांच्यासमोर शिवसेनेचे, किंवा आपण मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचा दिला पाहिजे, त्याबद्दल कुठेही दोमत नाही आहे. आणि 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष जर अजित पवार म्हणत असेल तर त्यांनी अजित पवारांनी विचार करावा. पण अजित पवार असं म्हणाले की नाही 2.5 वर्ष कोणी वाट पाहिलं आहेत, टिकणार की नाही गव्हर्नमेंट, त्या म्हणजे कोणी पाहिलं आहेत पुढं भविष्यामध्ये होईल का नाही. तर ते म्हणाले की उपमुख्यमंत्रीपद असलं पाहिजे आमच्याकडे. तर म्हटलं मुख्यमंत्री ज्यावेळेला 3 पक्षाचं सरकार आहे, मुख्यमंत्री ज्यावेळेला मधामध्ये बसतील तर कॅबिनेटमध्ये 2 बाजूला 2 मुख्यमंत्री 2 पक्ष असलं तर सगळ्यांना असं वाटेल की प्रशासनामध्ये आमचा वाटा त्या ठिकाणी आहे. पण नंतरच्या मीटिंगमध्ये मी नसल्यामुळं मला नेमकं काय घडलं त्यामध्ये ते कळायला मार्ग नाही. परंतु मला आजही वाटतं की त्यावेळेला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे 3 पक्ष एकत्र आल्यामुळं जर असतं तर पाहणाऱ्यांना असं वाटलं असतं की आम्ही सुद्धा सत्तेमध्ये तेवढे सहभागी आहोत. बरं, तुमच्या दृष्टीनं तेव्हा उपमुख्यमंत्री कोणाला करायला हवं होतं जर केलं गेलं असतं काँग्रेस? तो पक्ष नेतृत्वाचा निर्णय असतो. पण तुमच्या दृष्टीत कोणी असेल ना सजेशनमध्ये, तुम्ही तर चर्चेमध्ये असं कोणाचाही नावाचा उल्लेख मी काही त्यावेळेलाही केला नव्हता आणि माझ्या नजरेसमोर काही असं कुठलं नाव नव्हतं की यांना उपमुख्यमंत्रीपद केलं पाहिजेत म्हणून. प्रत्येक पक्षाच्या दृष्टिकोनातून आपलं प्रशासनामध्ये एक वजन असलं पाहिजे किंवा असं आपण कुठेतरी थर्ड दर्जा आपल्याला असू नये. तर हे काळजी मला त्यावेळेला वाटत असल्यामुळं मी ते उल्लेख केला की मुख्यमंत्री आणि 2 बाजूला 2 उपमुख्यमंत्री म्हणजे प्रस्ताव होता. आणि जवळजवळ
त्यांनी एकदम नाकारला नव्हता कोणी. तो प्रस्ताव कदाचित पुढे झालेल्या शेवटच्या मीटिंगमध्ये झाला नाही झाला, कारण त्याचं काही कारणही असू शकतं. म्हणजे आता एक तर खरं तर जागांच्या वाटाघाटीच्या संदर्भामध्ये असेल किंवा ज्या पद्धतीनं आता तुम्ही 2019च्या गोष्टी सांगताय त्यानुसार उपमुख्यमंत्रीपद डिसाईड करण्याच्यासाठी किंवा घेण्याच्या संदर्भातली चर्चा असेल, या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी महाराष्ट्रामधनं नेतृत्वाकडनंच चर्चा किंवा ज्या चर्चा करायच्या आहेत त्या ताकदीनं केल्या जात नाहीत असा तुमच्या म्हणण्याचा टोन येतोय, जे अशोक चव्हाण म्हणतायत. पण तुम्ही ते थेट म्हणणं टाळताय. नाही, मला असं नाही वाटत. कारण काय, त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किंवा अलायन्सच्या संदर्भात चर्चा असेल, त्यामध्ये सक्रिय मी भाग घ्यायचा. त्याच्यामुळे माझ्यावर कोणता काही दबाव होता किंवा मी कोणाच्या डायरेक्शनप्रमाणे काही वेगळी भूमिका घेतो तसं बिलकुल नाही. स्पष्टपणे माझी भूमिका राहायची आणि ते सगळ्यांच्यामध्ये. कारण मला काही गोष्टी अशा वाटत होत्या की या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत, परंतु त्यानंतर मग काही लोकांनी वेगळी भूमिका त्याच्यामध्ये घेतली असावी, कारण मग ते स्पीकरपद आमच्याकडे असलं पाहिजे असे कदाचित झालं असेल नंतरच्या याच्यामध्ये. तर ते एक मंत्रिपद कमी करून स्पीकरपद देण्याचं, उपमुख्यमंत्रीपद करून स्पीकरपद देण्याचं अशी निर्णय झाला असावा. पण नंतरच्या मिटिंगचं मला काही वृत्तांत माहीत नाही की कोणी काय. परत मी अगदी सुरुवातीला येते. हळूहळू महाराष्ट्रातनं माणिकराव ठाकरे विड्रॉ झाले. म्हणजे 2019मध्ये तुम्ही चर्चांमध्ये होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठेही नव्हतात. आता पक्ष नेतृत्वानं जबाबदारी दिली नाही ही तर गोष्ट तुम्ही मगासपासून सांगताय, पण मग नेमकं असं काय झालं की माणिकराव ठाकरे विड्रॉ झाले आणि त्यांनी कुठेच केंद्रात किंवा मग राज्यातही अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण अजूनही याच्यात असणं किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला नाही का, की केला होता आणि ते कुणी ऐकलं नाही किंवा त्याला काही रिस्पॉन्स नाही झाला? नाही, माझा तो स्वभाव नाही आहे की जे जबाबदारी आता त्यांनी पंजाबमध्ये मला पाठवलं, सातत्यानं मी त्या जाऊन संघटनात्मक निवडणुका त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीनं घेतल्यात. त्याचं सुद्धा एक मला चांगलं समाधान आहे की मी तिथे अनेक वेळा गेलो असून 15-20 वेळा तरी मी गेलो आणि संघटनात्मक निवडणुका घेतल्यात आणि पक्ष जबाबदारी देत राहाल. जसं नंतरच्याही काळामध्ये इन्चार्ज आपले SK पाटील होते, त्यांनी सुद्धा माझ्याकडे एक जी कमिटी असते स्टेट लेवलला 4-5 कमिट्या केल्या होत्या. त्याच एका कमिटीचं अध्यक्षपद मला दिलं होतं. मी वर्किंगही सुरू केलं होतं. ते वर्किंग सुरू असतानाच मला तेलंगणामध्ये पाठवण्यात आलं की तुम्ही तिथे जाऊन हे केलं पाहिजे, वाद फार होते किंवा मग ते तुम्ही सुरुवातीपासूनच हे हँडल करा. तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. सगळ्या ठिकाणी त्याची चर्चाही झाली, दिल्लीलाही झाली, CWCमध्ये चर्चा झाली आणि जिंकून आल्यानंतर सुद्धा CW सारख्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी मला सगळ्यांनी थँक्स केलं, सगळ्यांनी बाकडे वाचून. म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठी सन्मानाची बाब मी समजतो की आयुष्यामध्ये की CWCच्या मीटिंगमध्ये तिथं माझं स्वागत व्हावं अशा प्रकारे. तर ते मी केलं आणि करतोय. मला ते स्वभाव आहे माझा. मी कधी पदाच्या पाठीमागे नाही लागलो, पण जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने केली. खरं तर हा शेवटून दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे की पद आता मिळालं नाही तरी तुम्ही संघटनेसाठीचं काम करत राहणार. भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबातनं कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का किंवा तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतात का? अगदी थेटच प्रश्न विचारते. नाही, याच्यामध्ये शेवटी कुटुंबामधलं कोणी आहे म्हणून कधीच याच्यामध्ये पक्षाने विचार करू नये. परंतु काम करणारं कुटुंबातला कोणी व्यक्ती असेल तर जरूर पक्ष त्याचा विचार करेल. त्यामुळे असं हे नाही की कोणी कुटुंबाच्या माणसाला मी पुढे करतोय किंवा त्याच्याविषयी माझी नाराजी आहे तशातला भाग नाही. परंतु हे सगळं हे पाहिलं पाहिजे स्टेट लेवलच्या नेतृत्वाने, नॅशनल नेतृत्वाने की कोण काम करतायत, कोण त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे त्याचं अवलोकन तर केलंच पाहिजे. शेवटी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका, जबाबदारी हे प्रदेश काँग्रेस कमिटीची आहे, नॅशनल नेतृत्वाची आहे आणि ते अपेक्षित असतात. सगळ्याच कार्यकर्त्यांना अपेक्षित असतं की मी जर काम करत असेल भरपूर माझ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तर पक्ष नेतृत्व म्हणेल की नाही तुम्ही काम करतायत, तुमचं त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. पण निव्वळ कुटुंबामधलं आहे म्हणून कोणाला त्या ठिकाणी बसवलं असा भाग होऊ नये, त्यामुळे मी समर्थन सुद्धा मी करणार नाही. शेवटचा प्रश्न आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये
असं ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे देशमुख लढत आहेत त्याच्यानुसार म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी ही जी टक्कर आहे, ही जी लढाई आहे ती आता काहीशी सोपी झालेली आहे भावना गवळी या निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळे. तुमचं काय म्हणणं आहे थोडक्यात? नाही, यावेळेला एक लक्षात येतं की संजय देशमुखांची उमेदवारी उमरटा गटाकडनं त्या ठिकाणी फायनल झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. त्याचे परिणामसुद्धा चांगले झालेत. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या कामाला सुरुवात केली. इथं ठाकरेंचे प्रोग्राम सुद्धा झाले आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेगाने आम्ही घडत गेलो. आणि अपोजिशनकडनं कोण उमेदवार याच्याबद्दलचा फार काळपर्यंत लॉंग हे चाललं. वाद संजय राठोड यांचा, भावना गवळी यांचा वाद हे संपूर्ण चव्हाट्यावर पूर्ण राज्याने पाहिलात. आणि मग पक्षश्रेष्ठीने संजय राठोडला आग्रह केला की तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार झाले पाहिजेत. येरावारनासुद्धा BJPकडनं आग्रह झाला तसं मला कळलं. तर हे सगळी लोक या इलेक्शनपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे संजय राठोड शेवटपर्यंत सुद्धा हे म्हणत होते की नाही मी लढतोय. फॉर्म भरण्याकरता सुद्धा वेळ येईपर्यंत. आणि अचानक त्यांनी हिंगोलीमध्ये असल्या खासदारांची पत्नीला इथं आणायचं आणि उभं करायचं. पहिलेच तर त्यांची उमेदवारी तुम्ही कमी करतात आणि त्यांच्या पत्नीला इथं आणून उभं करतोय. निगेटिव्ह लोकांच्या मनात पहिलेच येऊन जातं की तुम्ही जे उमेदवार आणलेले आहेत तर कोणीतरी त्या ठिकाणी समोर करायचं, आपल्याला स्वतःला उभं राहायचं नाही किंवा आपण निवडून येऊ शकणार नाही. कदाचित वेगळी काही भूमिका असेल त्याच्या पाठीमागं. म्हणून अशा प्रकारचं इथं आणून उभं करायचं आणि वेळेवर करायचं. तर त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती कुठे जनमानस लोकांना हे कळून चुकलेलं आहे की याच्या पाठीमागे करते वेगळे आहेत, हे लादलेला उमेदवार आहे. ही भूमिका लोकांच्या मनामध्ये आल्यामुळे स्वाभाविकच ही निवडणूक एकतर्फा आम्हाला वाटत आहे. ते प्रयत्न केले मोठे मोठे लोक, जसं तिथले संजय राठोड मंत्री आहेत, मदन येरावार फार मोठं नाव आहे, म्हणजे त्यांना सुद्धा सगळं काही करू शकतात असं त्यांच्यामध्ये हे आहेत. आणि शिंदे साहेबांचं स्वतः लक्ष आहे की तर निवडणूक जिंकली पाहिजे. पण हे सगळं असतानाही सुद्धा आज काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत मनसे वगैरे, ते अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये संजय देशमुख आहेत. मी तरी म्हणतो की विदर्भामधून जेवढ्या म्हणून जागा त्या ठिकाणी आहेत असं एक वातावरण तयार झालं आहे आज की सगळ्यात जास्त मताने संजय देशमुख विजयी होतील. तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दलचा अंदाज जो आहे माणिकराव ठाकरेंनी सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये माणिकराव ठाकरे कुठे आहेत ते इथल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना तर दिसत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये वाटाघाटी होत असतील किंवा चर्चा होत असतील तर त्याच्यामध्ये फारसे सक्रिय का नाहीत असं सुद्धा त्यांनी थेट नाही पण अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे. त्याचा आपण काढलेला मतितार्थ असा आहे ते म्हणजे की कुठेतरी राज्याच्या किंवा केंद्राच्या नेतृत्वानं अवलोकन करून जबाबदारी द्यायला हवी, ती जबाबदारी दिली गेली नाही. आणि स्वभाव नाही म्हणतायत ठाकरे स्वतःचा, ते म्हणजे की कुठलीही गोष्ट मागून घेण्याचा, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ते फारसे सक्रिय नाहीत. पण त्यांचा हाही मुद्दा स्पष्ट आहे, ते म्हणजे की पक्षासाठी आणि पक्षाच्या संघटनेसाठी जी जबाबदारी, जी काही गोष्ट त्यांना सोपवली जाईल ते निश्चित पार पडतील. बघूयात आता त्यांचा अंदाज कशा पद्धतीनं समोर येतो आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी, आणि इथून पुढे पक्ष नेतृत्वाचं त्यांच्याकडे लक्ष जात आहे का हे देखील बघणं महत्वाचं असेल. आता या व्हिडिओमध्ये थांबतो आहोत. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.